त्यांच्याशी टक्कर घेण्यासाठी मैदानात मार्गक्रमण करतोय संघ HR फिटनेस पुरस्कृत जय मल्हार की हिंद। सरपंच म्हणून नवनाथ पोईलकर सर, पंच म्हणून बाळाराम थळे सर, अभिजित पाटील सर, सहाय्यक गुणलेखक प्रवीण कदम सर, सहाय्यक गुणलेखक अच्युत पाटील सर असा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचा आणि जनार्दन पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला पंचांचा समूह या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल। सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी विनंती असेल, दोन्ही संघांनी लाईनअप करायचं आहे। या मंचावर आज विशेष अतिथी म्हणून अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठजी दळवी, एक मोठ्या मनाचा माणूस ज्यानं स्वतःच्या तारुण्यात कबड्डी खेळली, क्रिकेट खेळलं, बैलगाड्याला स्वतः चालक म्हणून त्या ठिकाणी साथ दिली आणि आता मालक म्हणून मैदानं गाजवतायत आणि या मतदारसंघाचे आमदार म्हणून अगदी जनमानसांच्या मनात अधिराज्य गाजवतायत असे आमदार महेंद्र शेठ दळवी। आणि ज्या माणसाने कोविड काळात एक वेगळ्या पद्धतीचं काम रुग्णसेवेसाठी केलं, रायगड जिल्हा परिषदेचे 2 वेळाचे माजी समाज कल्याण सभापती आणि आत्ताचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय छोटम शेठ, तसेच कामगार नेते सन्माननीय दीपकजी रानवडे आणि त्यांच्या समवेत उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा योग्य सन्मान या ठिकाणी होईल आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल। परेश जोशी, आपण स्वागत समारंभ अंकुर सर 2 मिनिटं मॅन ऑफ द मॅच आपण देऊया आमदार साहेबांच्या शुभ हस्ते। परेश जोशी सर मॅन ऑफ द मॅच, पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच आपण परेश जोशी मॅन ऑफ द मॅच। विनायक जोशीजी यांच्याकडून परेश जोशी यांना 500 रुपये धनराशी इथे आलेली आहे, त्यांनी ती घेऊन जायचं लगेच। आणि बैरोळे संघासाठी चंदनची पकडीसाठी या ठिकाणी झेडपीएल मालक भूपेंद्र पेटारजी, झेडपीएलचे मालक फायनल सम्राट प्रियांश पेटार यांच्याकडून 500 रुपये धनराशी आलेली आहे, बैरोळे संघाने घेऊन जायचं आहे। चला आपण लगेच स्वागत समारंभाकडे इथे वळतोय। माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय, अर्थात भगवी शाल त्यांना पांघरण्यात येते आहे। आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुप पंचायत मापगाव मध्ये या ठिकाणी विकासाची गंगा ज्यांनी आणली, 86 पथदिवे आतापर्यंत लावून झाले आहेत, 100 लवकरच पूर्ण होतील असा त्यांना विश्वास आहे। आणि म्हणूनच सलग 2 वेळा आमदारपदी विराजमान झालेले महेंद्र शेठ यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय। आणि थँक्यू सो मच यश। आणि हा सन्मान जगदीश सावंतजी यांचा होतोय, अर्थात जगदीश सावंत सरांसाठी जरा जोरदार टाळ्या म्हणतायत, जबरदस्त आयोजन। हा सन्मान एका गरीब कैवारी जनसेवकाचा होतोय, हा सन्मान होतोय ज्याने खऱ्या अर्थाने 2दा विधानसभाचं सदस्यपद जनतेच्या आशीर्वादाने विराजमान केलेला आहे। त्यानंतर पुढचा सन्मान कोरोना योद्धा म्हणून ज्यांना गणलं गेलं, 2 वेळचे माजी समाज कल्याण सभापती आणि यंदा दणदणीत मताधिक्याने निवडून आलेले दिलीप उर्फ छोटम शेठ यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। मी डीजे मास्टरला सुद्धा धन्यवाद देतोय, एक जबरदस्त टाइमात गाणं लावलं आपण, धन्यवाद वाघमारे सर। सर नक्की यश फार हुशार व्यक्ती आहे आणि तो विशेष म्हणजे आमदार साहेबांच्याच गावात आहे। पुढचा सन्मान या ठिकाणी होतोय आदरणीय नेते, कामगार नेते दीपक रानोडे यांचा, शिवसेना नेते कामगार नेते, जोरदार टाळ्या दीपक रानोडे सरांसाठी झाल्या पाहिजे, जोरदार। कामगारांसाठी आयुष्य वेचणारं हे व्यक्तिमत्व रानोडे साहेब, खरोखर रानोडे साहेबांच्या ह्या योगदानामुळे अनेकांच्या घरामध्ये सुखाचे संसार सुरू आहेत।
कारण अनेक कामगारांना त्यांनी न्याय मिळवून दिला, त्यासाठी कंपनी मॅनेजमेंटसाठी अनेक वेळेला संघर्ष केला असे रानवडे साहेब. आणि पुढचा सन्मान अर्थातच रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अनंत गोंधळी उर्फ आप्पांचा सन्मान या ठिकाणी कबड्डीच्या या दुसऱ्या पर्वामध्ये आदरणीय जगदीश सावंत साहेब आणि आमदार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. आप्पांचं दमदार नेतृत्व आणि कर्तृत्व जिल्हा परिषदेने या ठिकाणी पाहिलेलं आहे. एक साधं सरळ व्यक्तिमत्व, खरोखर शांत संयमी साधीर आणि उच्च विचारसरणी असे आप्पा. त्यानंतर या ठिकाणी आपण स्वागत करतोय सन्मान्य अभिलाष दादा माळवी यांचं. एक दानशूर व्यक्तिमत्व अभिलाष दादा माळवी यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत होतोय. खरोखर एक शांत संयमी आणि अभिलाष माळवी दादांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान. अभिलाष दादा माळवी ज्यांच्या माध्यमातून धोकवडे मुक्कामी मागील आठवड्यात मोठी कबड्डी स्पर्धा जिल्हास्तरीय पार पडली, असे अभिलाष दादा माळवी यांचा सन्मान होतोय. त्यानंतर या ठिकाणी आमचे मनोहर पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान होतोय. रवींद्रजी मात्रे यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान होतोय. महेशजी माने यांचाही स्वागत सन्मान होतोय. मनोहर पाटील साहेबांचा स्वागत सन्मान करायचा आहे. आणि जोपर्यंत सन्मान होतोय तोपर्यंत मी अर्थात माईक सोपवणार आहे, ते म्हणजे सामना सर आपण सुरू करायचा आहे. पंच पॅनल आणि ह्यांना बसू द्या खाली सगळ्यांना. परेश तुझं पुन्हा एकदा मनपूर्वक कौतुक आणि मनपूर्वक तुझं अभिनंदन करतो. विलास शांताराम जोशी यांच्याकडून 500 रुपये धनराशी आपण घ्यायची आहे, ती आलेली आहे. आणि चंदनची पकड ज्या बरोबर संघाने घेतली त्या बरोबर संघाला या ठिकाणी बरोबर संघाने याच्या 500 रुपये धनराशी आपल्याला मिळाली आहे. आमदार साहेबांचं खास करून स्वागत करायचं आहे ते जितूजी करंजूकर यांना आणि पोलीस पाटील यांचं एक इच्छा आहे. आमदार साहेबांचं आमच्या वतीने सुद्धा स्वागत व्हावं. पण आमदार साहेब हे स्वागत जे आहे ते शिवसेना शाखेच्या वतीने आणि म्हणून शाखा प्रमुख करतायत. शिवसेना शाखा मुशेचे शाखा प्रमुख करंजूकर सर आणि पोलीस पाटील यांच्या वतीने शाखेमध्ये आल्याबद्दल या ठिकाणी आमदार महोदयांचं स्वागत आज करण्यात येत आहे. आमदार महोदय, शिवसेना शाखा मुशेच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत मापगाव मध्ये विकासाची गंगा सध्या जोरात वाहते आहे आणि काहीच काळामध्ये 86 पटदिवे लागलेत. येत्या काही महिन्यामध्ये 100 पूर्ण करण्याचा विडा या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनाखाली जगदीशजी सावंत साहेब यांनी उचललेला आहे आणि तो लवकरच पूर्ण करतील. आणि आता आम्हाला प्रतीक्षा आहे की आज या कबड्डीच्या दुसऱ्या पर्वात आमदार महोदय आम्हाला काय संदेश देत आहेत आणि कबड्डीचा उत्साह कसा वाढवत आहेत. सो प्लीज आमदार महोदय. बसा तुम्ही बसा. नाही असू दे असू दे. सगळ्यांना रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देतो. अलिबाग रेवस पंचकृषी कबड्डीच्या लीग सामन्यांसाठी मंचावर उपस्थित आदरणीय दीपकजी रानवडे, आदरणीय छोटम शेठ, आदरणीय आप्पा गोंधळी, आदरणीय अभिलाष, आदरणीय मनोहर आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेचं उभरतं नेतृत्व आमचे जगदीशजी सावंत आणि गावदेवी मंडळ मुशेत, ग्रामस्थ मुशेत यांच्या वतीने आज या ठिकाणी अतिशय सुंदर असे हे कबड्डी सामने
खरं तर परवाच अभिलाष माळवींच्या सामन्या क्रिकेट म्हणजे कबड्डीच्या सामन्यामध्ये मी सांगितलं की पंचकृषीने एक नवीन पायंडा तयार केला आणि एक चांगले खेळाडू खरं तर निर्माण करण्याचं काम केलं, म्हणून पंचकृषीचं अभिनंदन देखील केलं. कारण ज्यावेळेला पंचकृषी स्थापन झाली तेव्हा अनेकांच्या मनात खूप शंका होत्या की कशा पद्धतीचे हे कबड्डी सामने होतील, परंतु हळूहळू अतिशय सुंदर असे खेळाडू निर्माण झालेत. मला असं वाटतं की चांगल्या स्पर्धेमध्ये देखील आपला एखादा संघ विजयी होईल एवढं चांगले खेळाडू या ठिकाणी आज निर्माण झालेत. आणि जगदीश सावंतचं आयोजन म्हटलं की अतिशय सुंदर असतं. कुठलंही काम म्हणजे सार्वजनिक हिताचं काम असेल किंवा खेळाविषयी असेल, एक देखणं असं खूप छान पद्धतीने आता ग्राउंड आहे या ठिकाणी, गॅलरी बघितली. मी फक्त तुम्हाला निमंत्रण देणार आहे की 5 ते 11 थळमध्ये वीर आमदार दमदार क्रिकेटची सामने लीग आपण ठेवली आहे. तर त्याचा आनंद घेण्यासाठी आपण सगळ्यांनी या, कारण आपण सगळेच जण खेळावरती प्रेम करणारी मंडळी आहोत. त्यामुळे सगळ्यांनाच निमंत्रित करतो आणि पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना मनापासून धन्यवाद देतो. विशेषतः आयोजकांना धन्यवाद देतो आणि पंचकृषीला देखील अभिनंदन करतो की अशा पद्धतीनं प्रतिवर्षी आयोजन करत जा, जेणेकरून आपल्या मातीतले किंवा आपल्या या पंचकृषीत चांगले खेळाडू मोठ्या सामन्यांमध्ये खेळायला मिळतील असा आशीर्वाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा ज्या संघाने याच्यामध्ये सहभाग दिला आहे किंवा त्या ओनरसाठी त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जगदीशने नेहमीप्रमाणे काहीतरी म्हणजे मागितलंय ते देण्याची माझी इच्छा नक्की आहे, कारण तो उभरतं नेतृत्व आहे आणि आता पण कुठलं नाही म्हटलं नाही आहे तरी त्याच्या अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी भव्य असं जे मनात दालन आहे ते या ठिकाणी नक्की उभे करण्यासाठी विशेष बाब फंड मी देणार. थँक्यू. हॅलो, या ठिकाणी बघा आपण पाहिलं की एक गोड व्यक्तिमत्व अनेक वेळेला आपण आमदार साहेबांना अनुभवलेलं आहे. उगाच दुसऱ्यांदा जनतेने त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ घातलेली नाही आहे, कारण अनेक वैशिष्ट्य आहेत. खास करून जिथे जाईल तिथे नम्रपणा हे खास करून आम्ही अनुभवलेलं अनेक वेळेला. फार कमी व्यक्तिमत्वांकडे हे आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं म्हणजे त्यांनी पाहिलं की खेळासाठी त्यांची सुद्धा खूप धडपड असते. प्रत्येक खेळ, मग कबड्डीचा असा नाही, प्रत्येक खेळासाठी. यावर्षीची दमदार आमदार प्रीमियर लीग तर न भूतो न भविष्यती होणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. एक जबरदस्त प्लॅनिंग, जबरदस्त आयोजन, नियोजन. त्या नियोजनामध्ये असणारे आमचे धवलजी सर या ठिकाणी आहेतच. आणि त्याचबरोबर खेळाडूंना सन्मान कसा करायचा, आयोजकांना प्रोत्साहित कसं करायचं, त्यांना प्रेरणा कशी द्यायची, मार्गदर्शन कुठल्या पद्धतीने करायचं, ज्या ज्या वेळेला त्यांच्याशी हितगुज आम्ही करतो तेव्हा एक खरोखर लक्षात राहण्यासारखं की निरंतर लक्षात राहील असं त्यांचं बोलणं असतं. आणि त्याचबरोबर कृती तर एक अफलातून अफाट असते. असं नेतृत्व लाभण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं. आपलं भाग्य अलिबाग मुरुड रोहाच्या सर्व जनतेचं भाग्य आहे. आमदार साहेब नेहमी म्हणतात की माझं भाग्य आहे, आम्ही तर म्हणतो की आमचं भाग्य आहे. आणि त्यांच्याच माणसावली तयार झाणारं आमचं हे व्यक्तिमत्व, ज्यांना आम्ही आमचं व्यक्तिमत्व म्हणतो. अर्थात कोरोना काळ म्हणण्यापेक्षा कोरोना काळ झालाच, मात्र त्यानंतर सुद्धा न थांबणारं व्यक्तिमत्व. स्पर्धा असेल त्या स्पर्धेचं आयोजन कसं करायचं त्याचं जे ज्वलंत आदर्शवत उदाहरण म्हणजे APL ही स्पर्धा पाहावी आणि ती प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. मी प्रयत्न करावा म्हणतोय कारण प्रत्यक्षात तो करून दाखवलेला आहे. आदरणीय सन्माननीय आमचे दिलीप शेठ भोईर, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, ही अशी 2 व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेली आहेत की ज्याच्यामुळे एक विकासाचा महारथ एक भरधाव चाललेला आहे. आज आपण पाहतो इतका वेळ या ठिकाणी देऊन मला स्पर्धा पाहिजे आहे, मला खेळाडू पाहिजे आहेत, खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आहे. आपल्या तळागाळामध्ये सुद्धा इतक्या भव्य दिव्य स्पर्धा होत आहेत याचा त्यांना अभिमान आहे. अनेक वेळेला त्यांच्या भाष्यातून आपण पाहत असतो, उल्लेख होतो. ज्या ज्या वेळेला जे आयोजक त्यांच्याकडे निमंत्रण देण्यासाठी जातात तेव्हा पाहिल्यानंतर त्यांच्याकडून एकच की एवढं मोठं तुम्ही तळागाळातल्या खेळाडूंसाठी करताय तर माझा हात तुमच्याकडे सदैव पाठीशी असणार आहे. असं एक गोड आणि प्रेमळ व्यक्तिमत्व अर्थात विद्यमान आमदार सन्माननीय महेंद्र दळवी साहेब. 24 तास अवेलेबल लोकांसाठी, लोकांतीलच लोकांचं नेतृत्व म्हणजेच आमदार साहेब.
अजित सर, झिराडपाडा संघासाठी बक्षीस आलेला आहे. झेडपीएल फायनल सम्राट प्रियांश पेटारे यांच्याकडून खेळाडूंनी जर बोनस आणि पॉईंट मारला तर प्रत्येकी 200 रुपयाचं इनाम या ठिकाणी झेडपीएलचे मालक फायनल सम्राट प्रियांश पेटारे यांच्याकडून प्रत्येक खेळाडू प्रत्येक पॉईंट 200. मंदार सावंत हा झिराडपाडा संघाचा खेळाडू आहे, त्यांचं प्रतिनिधित्व करतोय. त्या खेळाडूसाठी एक विशेष बक्षीस प्रत्येक गुणासाठी सौभाग्यवती जागृती जगदीश सावंत यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी असेल. रोहन मिठेची चढाई. अंकुर सर, आपण पाहिलं रोहन मिठे जो ब गटामध्ये अक्षरशः रेडचा बादशाह म्हणून सातत्याने अनेक वर्ष पाहिलेला हा रोहन मिठे काल सुद्धा आपण पाहिलं तितकासा चमकदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आज त्याची गरज आहे, कारण आज नॉकआउट स्थितीमध्ये आपण खेळतोय. अतिशय महत्वाच्या भव्य दिव्य अशा स्पर्धेच्या लीगच्या पर्व 2 मध्ये आपण खेळतोय. मात्र रोहन मिठेला जर सूर गवसला तर मात्र तो रथ काही थांबणार नाही. त्याच्याच संघातून खेळणारा सौरभ नांदादेवी नांदापाडा संघातील स्थानिक संघातील हा खेळाडू जर्सी नंबर 3, एक उत्कृष्ट रायडर म्हणून ज्याचा नामांकन केलं जातं असा हा सौरभ रिक्त हस्ते परततोय. सामन्याला स्टार्ट झालाय. दोन्ही संघाकडून काहीसा बचावतम पवित्रा घेताना दिसतोय, कारण 3-3 अजूनही गुणफलक तितकासा स्पीडली जात नाहीये, कारण त्यांना माहित आहे की ही लीगची नॉकआउट स्पर्धा आहे, भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. चषकाकडे त्यांचं लक्ष आहे. आजच्या रात्री येत असताना, काल गेल्यानंतर आज मात्र येत असताना एक वेगळ्या इराद्याने, वेगळ्या ईर्ष्येने, वेगळ्या प्लॅनिंगने प्रत्येक संघ आलेला आहे. सामना नक्कीच हाय व्होल्टेज असणारा. एकीकडे हितार्थ मडबी असेल तर एकीकडे रोहन मिठे असेल, त्याचबरोबर एकीकडे सौरभ असेल तर एकीकडे कल्याण हाके असेल. असे हे दिग्गज नामवंत खेळाडूंचा भरणा असणारे 2 संघ. पुरुष गटासाठी प्रथम क्रमांकासाठी कैलासवासी सुशीला रघुनाथ सावंत स्मरणार्थ सौभाग्यवती जागृती सावंत यांच्याकडून 60,000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. नक्कीच अंकुर सर, आणखी एक महनीय व्यक्ती या मंचावर उपस्थित झालेली आहे. ते म्हणजे रायगड जिल्हा हा छत्रपतींची राजधानी मानला जातो आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी याच राजधानीवरून राजधानी स्थापन करून 4 मुघली सत्तांना आणि त्याचप्रमाणे समुद्रातील युरोपियन सत्तांना भक्कम आव्हान या ठिकाणी निर्माण केलं होतं. त्याच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचं गीत जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथपर्यंत पोहोचवणारे आणि अजरामर माइलस्टोन गीत लिहिणारे गीतकार, संगीतकार आणि या गीताचे गायक. आणि याच वर्षी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला अभंग या ठिकाणी पंढरीच्या वारीमध्ये प्रस्तुत करण्याचं महनीय कार्य ज्यांनी केलेलं आहे असे महाराष्ट्राचे लाडके सेलिब्रिटी गायक रोहित पाटीलजी यांचं आगमन झालेलं आहे. मी शाब्दिक सुमनांनी रोहित पाटील सर आपलं मनापासून स्वागत करतो. अधिकृत स्वागत समारंभ या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आपला निश्चित होईल. आपण आसनस्थ व्हायचं आहे. दुसरा पुकार मेजवानी गोंधळपाडा विरुद्ध स्वस्तिक वॉरियर्स मांडवा. आपले संघ जयत तयारीत ठेवायचे आहेत. आपल्यासाठी दुसरा पुकार आहे. मेजवानी गोंधळपाडा स्वस्तिक वॉरियर्स मांडवा. अंकुर सर, तापमानाबद्दल काय मत आहे तुमचं? इकडे तापमान कशा पद्धतीचं आहे आणि तिथे तापमान कशा पद्धतीचं, किती सेल्सिअसचा फरक असू शकतो अंदाज? दीपक रानवणे सर, मी प्रश्न बरोबर केलाय त्यांना.
काय सर, हे खेळाडू आहेत ना, हे आपल्याला जास्त हेट करतात, कारण आपण त्यांचं रिदम बिघडवतो ना. सामने आपण तापवतो, इथून आपण तापमानाचे जनक आहेत. गुरु सर, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही तापमानाचे जनक आणि अजित हरवडे सर दिसायला साधे सोजवळ दिसतील, पण आतल्या खेळाडूंना कसे गरम करतात आपल्या शब्दांनी ते आपण सातत्याने 2 दिवसापासून पाहतोय. एकदा जोरदार टाळ्या अजित हरवडे सर आणि अंकुर सरांसाठी झाल्या पाहिजे. नको जोरदार. नको नको थँक्यू. या ठिकाणी मात्र एक उल्लेख करतोय, एक भव्य दिव्य अशी रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाली नसेल अशी भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा वाघमारे सर येऊ घातलेली आहे एप्रिल महिन्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग आणि या स्पर्धेमध्ये बक्षिसांची अक्षरशः खैरात आहे आणि बिग प्राइजेस आहेत. त्यापैकी 2 प्राइजेस अट्रॅक्टिव्ह प्राइजेस आहेत. एक स्वप्न पूर्ण झाल्यानंतर एक वेगळा आनंद देणारे प्राइजेस आहेत, ज्याच्यामध्ये जो संघ अंतिम विजेता ठरणार आहे दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये, त्या अंतिम विजेत्या संघाचा जो संघ मालक असणार आहे त्या संघ मालकाकरता थार गाडी ठेवण्यात आली. एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरंच धन्यवाद. आणि त्यानंतर दुसरी झिमी गाडी, अर्थात त्या स्पर्धेतला अष्टपैलू खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी जो ठरणार आहे, त्या वैयक्तिक बक्षीस वैयक्तिक खेळाडूसाठी झिमी गाडी असणार आहे. त्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वांनी त्या स्पर्धेचा सुद्धा आनंद घ्यायचा, घेणारच सांगण्याची विशेष गरज नाही आहे. मात्र मी आत्ताच आमदार साहेबांना धन्यवाद देतो की आपण तळागाळातील कबड्डी असेल क्रिकेट असेल ह्या खेळाडूंना जो काही एक प्लॅटफॉर्म आखून देत आहे तो वाखाणण्याजोगा आहे. अजित सर, तुमच्याकडे मी नक्कीच येतो. अंकुर सर, अजित सर, सामना जर इकडे गरम अवस्थेत असला तरी सुद्धा जो विषय अजित सरांनी छेडलेला आहे की खेळाडूला मोठं करतायत आमदार साहेब, त्यानंतर संघ मालकाला मोठं करतायत, पण त्यांचा एक विशेष गुण जो सर्वांच्या लक्षात आला असेल पण तो आपल्याला सांगता येत नाही किंवा बोलता येत नाही, तो विशेष गुण आहेत. म्हणजे साध्या साध्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून त्यांना मोठं करतात. जोरदार त्यासाठी पण झाल्या पाहिजेत. ज्यांच्याकडे लक्षच नव्हतं अशा कार्यकर्त्यांना त्यांनी हाताशी धरलंय आणि नवीन फळी तरुणाईची त्यांनी निर्माण केलेली आहे. अलिबाग मुरुडचा रायगड जिल्ह्यातील इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा दमदार आमदार हे नाव अग्रक्रमावर या ठिकाणी नक्कीच असेल. अंकुर सर. निश्चित सर, पूर्वी खेळाडूंना राजाश्रय होता, राजाश्रयावर खेळ चालायचे. ते युग परत आलं आमदार साहेबांच्या रूपात. क्रिकेट आली, बैलगाडा आली, कबड्डी आली, राजाश्रय मिळतोय, खेळाडूंना मानधन मिळतंय, संघ मालकांना मानधन मिळतंय. हे मोठ्या मानाची लक्षणं आहेत. आमदार साहेब मोठ्या मानाचे आहेत म्हणून हे सगळे उपक्रम करतायत. नक्कीच यासाठी आणखीन एक मी जोडतोय अंकुर सर की राजाश्रयाच्या बाबतीमध्ये जोडतोय, स्वप्न पूर्ण होण्याच्या बाबतीमध्ये जोडतोय. एक उल्लेखनीय मला करावंसं वाटतंय की जो बिचारा खेळाडू झोपडपट्टीमध्ये जन्माला आलाय मात्र क्रिकेटचा तंत्रशुद्ध अभ्यास करून क्रिकेटच्या पटलावर अधिराज्य गाजवतोय, मात्र आयुष्यात गाडी घेईन की मी नाही घेणार हे सुद्धा त्याला माहिती नाही, इतकी त्याची अतिशय हालाकीची परिस्थिती. असा खेळाडू जेव्हा 3 का 4 दिवसामध्ये अष्टपैलू खेळ करतोय आणि आयुष्यात कदाचित स्वप्न पूर्ण होणार नाही, ते 3-4 दिवसामध्ये स्वप्न होतंय, ते निव्वळ आणि निव्वळ आमदार साहेबांमुळे पूर्ण होतंय. एकदा जोरदार टाळ्या. नक्कीच अनेकांची स्वप्न मला असं वाटतं की आमदार साहेबांनी पूर्ण केलेली आहेत. आणि एक स्वप्न जे जगदीश सावंत सरांच्या मनात होतं की इथे आता त्यांच्यात गुप्तगू चालेल, मग त्याच्यावर प्रोसेस चालेल, आप्पांना माहिती आहे म्हणून आप्पा माझ्याकडून हसतायत, मग त्या प्रोसेस चालतील आणि मग ते पूर्ण होईल. आणि इथे नक्कीच जितेंद्र ठाकूर सर हे पूर्ण होणार याबद्दल शंका नाही आहे. आणि त्रिदेव असा मी जो उल्लेख केला होता आणि मनोहर सर तुम्हीच इच्छा व्यक्त केली, तर तिथे फक्त जगदीश सावंत सर हे मला फार असं वाटलं की ते एकटे असतील, पण एकटे नाही आहेत. पुढचे रायगडचे संघ जे तयार होणार आहेत त्यात त्रिदेव आहेत. एक आदरणीय दिलीप शेठ आपल्या बाजूला बसलेले जितेंद्र ठाकूर सर, तर एक जगदीश सावंत सर आणि एक पुढे बसलेत का ते तिकडे बसलेले आहेत
श्रीनिवास भगतजी यांचे चिरंजीव हितेश भगत हे त्रिदेव आहेत. जोरदार टाळ्या त्रिदेवांसाठी झाल्या पाहिजे, जोरदार. ओव्हर टू अजित सर अँड अंकुर सर. सामना मध्यंतरानंतर उत्तरार्धाकडे वळतोय. आपण पाहतोय झिराडपाडा 6 गुण, किहीम 4 गुण. प्रथमेश नाईकची चढाई. रोहन मिठेचं प्रत्युत्तर. नांदाईदेवी नांदाईपाडा संघाचा स्थानिक खेळाडू भरभक्कम देयष्टी लाभलेला हा खेळाडू अनेक मोक्याच्या क्षणी सामने आपल्या संघाला जिंकून देण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे आणि यावेळेस किहीम संघाचं प्रतिनिधित्व करतोय. काल 5 गुणांची सुपर रेड या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिली. आता मात्र संघ पिछाडीवर असताना भरीव योगदान त्याला द्यावं लागेल. प्रथमेश नाईक पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर. वारंवारच्या चढाया आणि प्रत्येक चढाईत लढाई पाहायला मिळते. तिसरी चढाई 5-1 अशी लढत. चांगलं फुटवर्क. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपरा रक्षकाला टार्गेट करण्याचा प्रयत्न. ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न. सूरज थळे. सुंदर सोलो टॅकल होती. प्रथमेश नाईकला कोर्टच्या बाहेर पाठवलं गेलंय. यावेळेस मात्र सरळ चेनमध्ये येऊन आत्मसमर्पण केलंय रोहन मिठेने. सुयोग पाटील त्या ठिकाणी जाळं पसरून बसला होता आणि त्या जाळ्यात अलगत अडकवलंय ते रोहनला. आउट ऑफ कोर्ट. नक्कीच सर सुयोगचं कौतुक आज करावं लागेल. सुयोग सातत्याने कालही पण पाहिलंय. क्रमांक 1 ची जशी सुयोग खंडाळे संघाचा खेळाडू आहे आणि जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय. सुयोगचं कौतुक नक्कीच आहे. ओटो अंकुर सर. सामना पहा. संत गतीने संयम, दोन्ही संघ संयम दाखवतायत. 7-5 असा सामना संत गतीने पुढे चाललाय. हितार्थ मडवी या सामन्यात निष्प्रभ पाहायला मिळतोय. सामन्याच्या पूर्वार्धात त्याने 3 चढाया केल्या होत्या. 3 चढायांमध्ये 2 चढाया अपयशी होत्या. एका चढाईमध्ये कल्याण हाकेला बाद करण्यात त्याला यश आलं होतं. यावेळेस संयमी चढाई क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेऊन वॉकलाईन पार करून आपल्या प्रांगणात सुरक्षितरित्या परतलाय. सुयोग लडगेचं प्रत्युत्तर. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईवर खेळ घेऊन जाण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न दिसतोय. सुयोग पाटील यावेळेस चढाईच्या मोर्चावर. देखणं आयोजन, त्याला तेवढीच प्रेक्षकांची साथ आणि मान्यवरांनी तर आज या स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत. मान्यवरांचं देखील खूप खूप ऋण व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कल्याण हाके. तिसरी चढाई असेल हितार्थ मडवी. तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर 5-1 अशी लढत. ज्या सेनारिओमध्ये गुण मिळवणं अत्यंत कठीण असतं. बोनस लाईन जेव्हा ऑन असते तेव्हा गुण मिळवणं सोपं असतं, कारण त्यावेळेस डिफेंडरसुद्धा 6 किंवा 7 अवेलेबल असतात. यावेळेस 5 डिफेंडरमध्ये गुण कमावायचा आहे, अन्यथा कोर्टच्या बाहेर जायचं आहे. यावेळेस कल्याण हाके डबल थाय होल्ड, यशस्वी पकड. हितार्थ मडवीला पुन्हा एकदा कोर्टच्या बाहेर जावं लागेल. आता पुढील तिसरी चढाई असेल ती HR फिटनेस पुरस्कृत जय मल्हार किहीम या संघाची. अंकुर सर, आपण बघतोय सामना अतिशय अतितटीचा आहे. रोमहर्षक सामना आहे. 7-6 1 गुणांचा फक्त फरक आहे. झिराटपाडा वर्सेस किहीम असा सामना नॉकआउटचा सामना आहे. अतिशय चुरशीचा असा सामना होईल. एक हाय व्होल्टेज सामना होईल अशा व्यक्त करतोय. एक जबरदस्त अँकर होल्ड पाहायला मिळतो या ठिकाणी, ज्याची नितांत गरज होती. सामना 7-6 असताना 8-6 2 गुणांचा लगेच फरक दिसतोय. पहा, कबड्डीमध्ये 1 गुण सुद्धा फार महत्वाचा आहे.
अर्थात क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतोय की 1 रन्सने सुद्धा दिग्गज संघ स्पर्धेतून बाहेर जाताना पाहिले. तसंच कबड्डीमध्ये सुद्धा आपण अनेक वेळेला पाहिलं. एवढंच नव्हे तर आपण ब गटाचे सामने पाहिले असाल ज्यामध्ये 5 रेड नंतर गोल्डन रेड सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आकाश गुप्ताची पकड होती. कोपरा रक्षक उजव्या कोपऱ्यात खेळ करतोय. आयांश आणि अंशुल वॉरियर्स झिराडपाडा संघाचं नेतृत्व करताना सुयोग पाटील पुन्हा एकदा चढाईच्या मोर्चावर 5-1 अशी लढत. कल्याण हाके हा खेळाडू रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे आपल्या अँकल होल्डसाठी. जय हनुमान वायशेत संघाचा स्थानिक खेळाडू. सुयोग पाटील रिक्त हस्ते माघारी परतेल. तिसऱ्या चढाईवरच खेळ करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न दिसतोय. त्यामुळे सामना संत पद्धतीने चालू आहे. नक्कीच अंकुर सर, एक जबरदस्त प्लॅनिंग दोन्ही संघांनी केलेलं आहे की 2 रेड आपण जास्त मेहनत न घेता तिसऱ्या रेडमध्ये आपण गुण मिळवायचा. एक वेगळी रणनीती प्रत्येक सामन्यामध्ये आपले डावपेच बदलणं. या ठिकाणी कांगारू जंप करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र तो अयशस्वी ठरतोय. रायडर बाद होतोय. कोर्टच्या बाहेर निराश होऊन बसावं लागेल. दोन्ही संघांमध्ये आपण पाहिलं तर बलाबल जे आहे ते समान पद्धतीचं आहे. कोणताही मोठ्या देहयष्टीचा खेळाडू दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळत नाहीये. जेव्हा भरभक्कम देहयष्टीचा खेळाडू संघामध्ये असतो त्या खेळाडूवर जबाबदारी असते. तुला रिस्क घ्यायची आहे, एकतर्फी सामना करण्याचा प्रयत्न करायचा आहे. परंतु यावेळेस चढाई बहादरांचं जर अवलोकन केलं तर दोन्ही संघामध्ये समान खेळाडू दिसत आहेत. त्याच्यामुळे तिसऱ्या चढाईवरचा भर जास्त आहे दोन्ही संघांचा. रेडवर पाहतोय आपण अंकुर सर. हितार्थ मडवी 4-1 अशी रेड. हितार्थ मडवी काल सुद्धा आपण संपूर्ण रात्रभर पाहिलं. एक जबरदस्त असा खेळ हितार्थ मडवीचा. त्याच्या लौकिका साजेचा असा खेळ आपल्याला कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. आज सुद्धा या सामन्यामध्ये पाहतोय की हितार्थ एक खोलवर चढाई करतोय जेणेकरून 1-2 गुणांची कमाई करून मी माझ्या या ठिकाणी जाळं रचलं गेलंय. हितार्थ नावाचा मासा त्या जाळ्यामध्ये अडकला गेलाय. निराश होतोय कारण कोर्टच्या बाहेर बसावं लागेल. हितार्थ मडवी सारखा जेव्हा बेस्ट रायडर कोर्टच्या बाहेर बसतो नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला फायदा असतो. भावेश परब जर्सी क्रमांक 4. सुयोग पाटील पुन्हा एकदा सामना लास्ट 3 मिनिट्सला ट्रॅव्हल करतोय. सुयोग पाटील 9-7 माफक अशी 2 गुणांची आघाडी झिराडपाडा संघाच्या बाजूने आपल्याला गुणफलकावर पाहायला मिळते. अजूनही रिस्क घेण्याचा प्रयत्न नाही आहे. रिस्क मात्र या ठिकाणी किहीम संघाला घ्यावी लागेल. बचावात्मक पद्धतीने मला असं वाटतं की सुयोगचे जे इरादे आहेत बचावात्मक पद्धतीने थोडासा अंदाज घ्यायचा आणि पकडीवर जास्त लक्ष केंद्रित करायचं. टू अजित सर. दर्दी कबड्डी मायबाप रसिकांची ही गर्दी पाहायला मिळते आणि ही गर्दी सांगते का ही अप्रतिम आणि दर्जेदार अशी ही कबड्डी लीग. शेवटची काही मिनिटं शिल्लक हा सामना संपण्याकरता. हा सामना संपल्यानंतर मैदानावर लगेच लकी ड्रॉ अर्थात भाग्यवान कोण ही सोडत काढली जाईल. डिक्लेरेशन केलं जाईल. फक्त ओनली 1 अर्थात फक्त एकालाच पारितोषिक मिळणार आहे. पारितोषिकाचं स्वरूप आहे वॉशिंग मशीन. आपण कुपनची किंमत फक्त 50 रुपये ठेवली होती. भरपूर अशी कुपन्स विकली गेली आणि आता त्या कुपनपैकी कोणाचं कुपन हे भाग्यवान ठरेल, कोण वॉशिंग मशीन विजेता ठरेल, हा सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानामध्ये तो लकी ड्रॉ घेणार आहोत. तोही एक उत्कंठावर्धक क्षण असणार आहे. पुनश्च वळतोय सामन्याकडे. 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. एक किरकोळ शरीरयष्टी मात्र तितकीच चपळता अंगामध्ये.
या ठिकाणी हल्ला चढवला जातोय, डॅश केला जातोय. असं म्हणतात ना की सरळ हाताने जर का तूप निघत नसेल तर बोट वाकडं करावं लागतं. जर गुण सरळ हस्ते मिळत नसेल तर कुठेतरी डॅशचा वापर केला जातोय. कुठून तरी कुठल्या तरी डावपेचाने गुण मिळाला पाहिजे एवढी मात्र धडपड प्रत्येक खेळाडूची असते. 10-7-7-10. चार विरुद्ध 1. सामना अजूनही रोमांचक अवस्थेत. 101% मध्ये कोणीही भविष्य सांगू शकणार नाही. एक जबरदस्त सुपर या ठिकाणी सुयश लडगे करून अँकल होल्ड केला जातोय. हितार्थ मडवी सारख्या स्टार खेळाडूला तितकाच दर्जेदार खेळाडू सुयश. विशाल पुढे येतोय, स्वप्नील पुढे येतोय. कोचचं सुद्धा कसं पणाला लागतंय की कोणत्या टिप्स द्यायच्या, दिलेल्या टिप्स खरोखर फायदेशीर होतील की नाही. सामना शेवटच्या मिनिटापर्यंत पोहोचलाय. सुयश लडगेची चढाई 2 गुणांची पिछाडी भरून काढायची आहे. चढाई पट्टूला बाद दिलंय. जल्लोष झालाय झिराडपाडा संघाच्या डगआउट मध्ये. रिव्ह्यू आहे. हॅलो, our decision, rider out, Kim challenge 3 point. Please review. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रेडर आउट. बोनस चेक केला नाहीये. कदाचित ही सामन्याची शेवटची चढाई असेल. सामना उत्कंठतावर्धक झाला. प्रयत्न जरूर केले किहीम संघाने, परंतु 2 गुण या ठिकाणी 3 गुण प्राप्त झालेले आहेत. सुपर रेड
शेवटच्या क्षणी झेडपीचे मालक प्रियांश पेटारे यांच्याकडून जिराडपाडा संघासाठी 500 रुपयाची धनराशी आलेली आहे. सामना संपल्यानंतर त्यांनी ती घेऊन जायची आहे. सन्मान्य आमदार साहेब यांना विनंती करतो की आपण मैदानात यायचं आहे. रानवडे साहेब आप्पा यायचं आहे. सन्मान्य दिलीप शेठ भोईर अभिलाष दादा माळवी यांना विनंती करतोय आपण मैदानामध्ये यायचं आहे. या ठिकाणी लगेच आता लकी ड्रॉ काढला जाईल. त्यासाठी मी विनंती करतो सर्व मान्यवरांना, लकी ड्रॉ काढला जाईल. त्यासाठी एकच आपणाला माहिती आहे, एकच कुपन काढलं जाईल, एकच बक्षीस आहे. प्रत्येक हडकर प्लीज घ्या लवकर. ती 2000 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. दीप्तेश घरत खोपोली यांच्या माध्यमातून ते त्यांनी स्वीकार